आमच्या हसत्या खेळत्या घराचे रूपांतर त्या दिवशी जिवंत स्मशानात झाले. आम्ही सारे किचनमध्ये जेवत होतो. अचानक माझा लहान भाऊ अमित खोलीतून बाहेर आला. त्याचे केस अस्ताव्यस्त विखुरलेले होते, कपडे जागोजागी फाटलेले होते आणि त्याचे ते काळे कुट्ट कोळशासारखे डोळे थेट आमच्याकडेच रोखलेले होते. त्याने कोणत्याही संवादाशिवाय कसलीही लाज किंवा भीती न बाळगता आमच्या सर्वांच्या देखत तिथेच डायनिंग टेबल समोर फरशीवर लघवी करण्यास सुरुवात केली. ती लघवी सर्वसामान्य पाण्यासारखी नव्हती, तर तिचा रंग अतिशय गडद आणि काळ्या रंगाचा होता. त्या द्रव्यातून इतकी तीव्र कुबट दुर्गंधी सुटली की आम्हाला नाकातोंडावर हात ठेवावा लागला आणि आमचा श्वास गुदमरू लागला. हा सर्व प्रकार करत असताना अमितचे डोळे जराही हलले नाहीत. तो एकटक पापणी न लवता थेट माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हसू पसरले होते. सुशिक्षितपणाच्या बाता मारणाऱ्या आमच्या संपूर्ण कुटुंबाची अब्रू आणि मानसिक संतुलन त्या एका अघोरी कृत्याने पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले होते. ही केवळ भूतबाधा नव्हती, तर त्या मगरूर आत्म्याने आमच्या संपूर्ण अस्तित्वाचा केलेला तो भयानक अपमान होता. नमस्कार, माझं नाव अजय. नाशिकच्या एका नामांकित ऑटोमोबाईल कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करताना विज्ञानाच्या समीकरणांवर जगणारा मी एक पूर्णपणे प्रॅक्टिकल तरुण होतो. देव, भूत, कौटुंबिक शाप किंवा अद्भुत शक्ती या सर्व गोष्टी माझ्यासाठी निव्वळ अंधश्रद्धा होत्या. पण 27 सप्टेंबर 2025ची ती काळरात्र माझ्या आयुष्यातील विज्ञानाचे सगळे नियम आणि माझा नास्तिकतेचा अहंकार कायमचा संपवून टाकणारी ठरली. या भयानक प्रवासाची सुरुवात झाली ती माझा लहान भाऊ अमित याच्या एका अपघाताने. अमित नाशिकच्या एका नामांकित कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षात शिकत होता आणि नेहमीप्रमाणे सुट्टीच्या दिवशी तो त्याच्या बाईकवरून सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेला होता. गडावरून रात्रीच्या वेळी परतत असताना वनी दिंडोरी घाटातील एका अत्यंत तीव्र आणि अंधाऱ्या वळणावर त्याच्या गाडीला एक विचित्र अपघात झाला. त्या पावसाळी रात्री नेमकं काय घडलं हे अमितने मला नंतर जेव्हा थरथरत्या आवाजात सांगितलं तेव्हा ऐकताना माझ्याही अंगावर काटा आला होता. रात्रीचे 11:30 वाजले होते. घाटात एवढं दाट धुकं पसरलं होतं की हेडलाईटच्या प्रखर प्रकाशातही समोरील 2 फुटांचा रस्ताही दिसेनासा झाला होता. अमित त्याची पल्सर गाडी चालवत होता. घाटातील एका अत्यंत धोकादायक वळणावर अमितने गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला, पण वेग कमी झालाच नाही. अमितने पुन्हा एकदा ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, पण ब्रेक पूर्ण दाबूनही गाडी थांबली नाही. ब्रेक फेल झाले होते आणि हँडल आपोआप दरीच्या दिशेने खेचले जाऊ लागले. जणू काही एखादे चुंबकीय आकर्षण त्या बाईकला ओढत होते. हेडलाईटच्या थरथरत्या प्रकाशात अमितला दिसलं की समोर थेट दरीच्या टोकावर धुक्याला चिरत एक काळी अकराळ विक्राळ सावली दोन्ही हात पसरून उभी आहे आणि त्या सावलीमुळेच गाडी तिच्या दिशेने खेचली जात होती. मृत्यू अगदी 2 फुटांवर दिसताच अमितने कसलाही विचार न करता चालत्या बाईकवरून रस्त्याच्या चिखलात जोरात उडी मारली. त्याच क्षणी त्याची ती पल्सर गाडी दरीच्या टोकावरून खाली खोल काळोखात कोसळली आणि खाली आदळताच एक भीषण स्फोटाचा आवाज त्या शांत घाटात गुंजला. त्या भीषण स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण वनीचा घाट हादरून गेला. रात्रीच्या त्या शांत आणि निर्जन घाटात तो आवाज एवढा प्रचंड होता की दुरून येणाऱ्या जाणाऱ्या काही इतर गाड्यांच्या चालकांनी तात्काळ आपापल्या गाड्या थांबवल्या. डोंगराच्या कडेला अचानक झालेला तो जाळ आणि स्फोट पाहून 4-5 गाड्यांमधील लोक मदतीसाठी धावून आले. लोकांच्या ओरडण्याच्या आवाजांनी तो शांत परिसर गजबजला. लोक हातामध्ये टॉर्च घेऊन रस्त्याच्या कडेला चिखलात पडलेल्या अमितच्या दिशेने धावले. चालत्या बाईकवरून उडी मारल्यामुळे अमितच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली होती आणि शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. वेदना असह्य झाल्यामुळे त्याची शुद्ध हरपत चालली होती. डोळ्यांसमोर अंधारी येत होती, पण पूर्णपणे बेशुद्ध पडण्यापूर्वी त्या धुसर प्रकाशात अमितला जे दिसले त्याने त्याचा थरकाप उडाला. दरीच्या टोकावर उभी असलेली एक 7 ते 8 फूट उंच जळालेली काळी सावली हळूहळू हवेत विरघळत संपूर्णपणे अदृश्य झाली होती. जणू काही तिचे काम पूर्ण झाले होते. लोकांनी अजिबात वेळ न घालवता अमितला उचलले. या पोराची शुद्ध जाते, लवकर गाडीत टाका आणि नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलला न्या, असे म्हणत त्यांनी अमितला एका गाडीच्या मागच्या सीटवर झोपवले आणि गाडी नाशिकच्या दिशेने सुसाट पळवली. दवाखान्यात पोहोचून डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्यामुळे अमित शारीरिकदृष्ट्या सुखरूप वाचला खरा, पण त्या रात्रीनंतर अमित पूर्णपणे बदलला होता. मी हॉस्पिटलला गेलो तेव्हा अमितने झालेली संपूर्ण घटना मला सांगितली होती. नशीब की तो तेव्हा बोलू शकला, कारण थोड्याच दिवसात त्याचे बोलणे कमी कमी होत गेले. सुरुवातीला आम्हाला वाटलं की हा केवळ अपघाताचा मानसिक धक्का आहे, पण जसजसे दिवस सरगू लागले तसतसे आमच्या घरात अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडू लागल्या. सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळवून जेव्हा अमित घरी आला
तेव्हापासून त्याने खोलीची खिडकी आणि दारे उघडण्यास सक्त मनाई केली. त्याला उजेडाची प्रचंड भीती आणि तिटकारा वाटू लागला होता. तो दिवसभर अंधाऱ्या खोलीत एका कोपऱ्यात भिंतीकडे तोंड करून तासनतास शांत बसून राहायचा. अमितची ही भयानक आणि चिंताजनक अवस्था पाहून शेवटी आमच्या संयमाचा बांध सुटला. त्याचे ते खोलीतल्या कोपऱ्यात तासनतास शांत बसणे, उजेडाला बघून हिंस्त्र होणे आणि स्वतःलाच इजा करून घेणे या सर्व प्रकारांमुळे अखेर बाबांनी आमच्या ओळखीचे नाशिकमधील नामांकित सायकॅट्रिस्ट डॉक्टर अनिरुद्ध त्यागी यांना तातडीने घरी बोलावले. डॉक्टर त्यागी जेव्हा अमितच्या अंधाऱ्या खोलीत गेले तेव्हा अमितने त्यांच्याकडे पाहून एक भयानक गुरगुरण्याचा आवाज केला. डॉक्टरांनी अत्यंत शांतपणे त्याचे निरीक्षण केले, त्याचे रिफ्लेक्सेस तपासण्याचा प्रयत्न केला आणि खोलीबाहेर हॉलमध्ये येत एका गंभीर सुरात आम्हाला सांगू लागले, अजय शांत व्हा. तुम्ही जे काही बघताय ते भयानक नक्कीच आहे, पण यामागे एक गंभीर वैद्यकीय कारण आहे. वैद्यकीय भाषेत याला आम्ही कॅटाटॉनिक शिझोफ्रेनिया म्हणतो आणि सोबतच त्याला फोटोफोबिया म्हणजेच प्रकाशाची तीव्र भीती निर्माण झाली आहे. बाबांनी रडवेल्या आवाजात विचारले, पण डॉक्टर, तो स्वतःचे केस उपटतोय, अंगात 5 माणसांची ताकद आल्यासारखा वागतोय, हे कसं शक्य आहे? त्यावर डॉक्टर त्यागींनी समजावून सांगत म्हटले, बघा, शिझोफ्रेनियाच्या या विशिष्ट प्रकारात रुग्णांच्या मेंदूतील डोपामाइन आणि सेरोटोनिन या केमिकल्सचा समतोल संपूर्णपणे बिघडतो. जेव्हा अशी अतितीव्र मानसिक स्थिती निर्माण होते तेव्हा मेंदू शरीराला फ्लाईट ऑर फाईट मोडमध्ये ढकलतो. अशा वेळी रुग्णाच्या शरीरात ॲड्रेनालिन रश इतका प्रचंड वाहतो की सर्वसामान्य माणसाला ती अमानवी ताकद वाटते. त्याचे ते एकाच जागी भिंतीकडे तोंड करून तासनतास बघत बसणे याला आम्ही कॅटाटॉनिक स्टूपर म्हणतो. यात शरीर लाकडासारखं कडक होतं आणि अपघाताच्या वेळी घाटातील त्या अंधारात झालेल्या तीव्र मानसिक आघातामुळे त्याच्या सुप्त मनाने प्रकाशाला भीतीचं कारण मानलं आहे. म्हणूनच तो उजेडाचा तिरस्कार करतोय. तुम्ही लोक याला भूतबाधा समजू नका. ही संपूर्णपणे एक न्यूरोलॉजिकल आणि सायकॅट्रिक कंडिशन आहे. मी त्याला काही अँटीसायकोटिक्स आणि हाय डोस सेडेटिव्हज लिहून देतोय. काही दिवसात तो पूर्ववत होईल. डॉक्टरांनी वैद्यकीय भाषेत सर्व काही पटवून दिले. सायन्सच्या चौकटीत बसणारे स्पष्टीकरण दिले आणि माझ्या मनाला ते तात्पुरते पटलेही. पण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर काम करणाऱ्या माझ्या तार्किक मनाला आतून कुठेतरी दाट शंका होती की जर हा निव्वळ वैद्यकीय आजार आहे तर औषधांचा हाय डोस दिल्यानंतरही अमितमध्ये काहीही सुधारणा का होत नव्हती. उलट डॉक्टरांनी दिलेली ती अतितीव्र गुंगीची औषधं अमितच्या शरीरावर पूर्णपणे निष्प्रभ ठरत होती. रात्रीचे ठीक 2 वाजले होते जेव्हा संपूर्ण घरात एका भयानक शांततेने ताबा मिळवला होता. मी माझ्या खोलीत लॅपटॉपवर काम करत असताना अचानक शेजारच्या खोलीतून म्हणजेच अमितच्या खोलीतून एक अतिशय मंद विचित्र सुरात गुणगुणण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मी हातात टॉर्च घेतली आणि अत्यंत भीतीने त्याचे दार ढकलले. खोलीतील खिडकीचे पडदे वारा नसतानाही आपोआप हवेत फडफडत होते आणि संपूर्ण खोलीत गोठवून टाकणारा गारठा पसरला होता. अमित बेडवर नव्हता. खोलीच्या एका कोपऱ्यात जिथे संपूर्ण अंधार होता तिथे अमित मान पूर्णपणे खाली टाकून उभा होता. मी टॉर्चचा प्रकाश त्याच्यावर टाकला आणि जे दृश्य दिसलं त्याने माझ्या तोंडातून किंकाळीच फुटली. खोलीच्या त्या कोपऱ्यात जमिनीवर रक्ताचे थारोळे साचले होते. आमची लाडकी पाळीव मांजर जी संध्याकाळपासून घरात कुठेच दिसत नव्हती ती तिथे गतप्राण होऊन पडली होती. अमित जमिनीवर गुडघे टेकून वाकला आणि अत्यंत हिंस्त्रपणे एखाद्या जंगली श्वापदासारखा त्या मांजराचे कच्चे मांस ओरबाडून खाऊ लागला. त्याच्या दोन्ही हातांची नखे मांजराच्या रक्ताने आणि मांसाने माखलेली होती. त्याच्या ओठांवरून आणि हनुवटीवरून रक्ताच्या लाल धारा ठिपकत होत्या. मी भीतीने कापत्या आवाजात ओरडलो, अमित, हे काय करतोयस तू? माझा आवाज ऐकताच त्याने खाणे थांबवले. त्याने मांसाचा तुकडा जमिनीवर टाकला आणि अत्यंत संथपणे त्याची मान माझ्या दिशेने वळवली. टॉर्चच्या प्रकाशात मी जेव्हा त्याचा चेहरा पाहिला तेव्हा माझ्या शरीरातील रक्तच गोठलं. अमितचे डोळे आता नेहमीसारखे राहिले नव्हते. डोळ्यातील पांढरा भाग पूर्णपणे नाहीसा होऊन त्या जागी केवळ काळाकुट्ट गळत कोळशासारखा रंग पसरला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू उमटलं होतं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. भीतीचे एक प्रचंड थंड वादळ माझ्या संपूर्ण शरीरातून आरपार गेले. मी कसलाही विचार न करता प्राणांच्या आकांताने मागे सरकलो आणि दोन्ही हातांनी तो जड लाकडी दरवाजा ओढून धाडकन बंद केला. बाहेरून कडी लावताना माझे हात एवढे थरथरत होते की लोखंडी कडीचा आवाज संपूर्ण शांत हॉलमध्ये घुमला. मी दरवाजाला पाठ लावून धापा टाकत उभा राहिलो. संपूर्ण अंगाला भीतीने घाम फुटला होता. विज्ञानाच्या गप्पा मारणारा माझा अहंकार त्या एका रात्रीत मातीला मिळाला होता. हॉलमध्ये पूर्ण शांतता होती. फक्त माझ्या छातीचे धडधडणारे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते. साधारण 2 मिनिटे झाली असतील. खोलीच्यातून कोणताही आवाज येत नव्हता.
काहीतरी अघोरी घडत असल्याच्या संशयाने आणि भीतीने माझे मन ग्रासले होते. अमित नक्की काय करतोय हे पाहण्याची एक भयानक उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना. मी माझे थरथरणारे हात पुन्हा दरवाजाच्या हँडलवर ठेवले. अत्यंत सावधगिरीने कोणताही आवाज न करता मी बाहेरची कडी हळूच काढली आणि दरवाजा अगदी किंचित फक्त 2 इंच मागे ढकलला. मी त्या फटीतून आत डोकावून पाहिले. खोलीत मिट्ट काळोख होता, पण खिडकीतून येणाऱ्या धुसर प्रकाशात जे दिसले त्याने माझे हृदय जागच्या जागी थांबले. अमित खोलीच्या कोपऱ्यात नव्हता. तो चक्क त्या दरवाजाच्या अगदी समोर 2 इंच अंतरावर उभा होता. त्याची मान एका विचित्र बाजूला संपूर्णपणे वाकलेली होती. तो अगदी दाराच्या फटीपाशी त्याचा चेहरा आणून मान खाली वाकवून थेट माझ्याच डोळ्यात डोळे घालून पाहत होता. त्याच्या त्या काळ्याकुट्ट बाहुल्या नसलेल्या डोळ्यांमध्ये एक अमान विहिंस्त्र चमक होती. तो कोणताही शब्द बोलत नव्हता. अगदी शांतपणे फक्त माझ्या काळजाचा थरकाप उडवत कुत्सितपणे हसत होता. मी जीवाच्या आकांताने ओरडलो आणि एका झटक्यात तो दरवाजा पुन्हा बंद केला. माझे संपूर्ण शरीर घामाने डबडबलेले होते आणि हृदयाचे ठोके एवढे वाढले होते की मला स्वतःचाच श्वास ऐकू येत होता. आता सायन्स, सायकॅट्री आणि डॉक्टर त्यागींचे ते कॅटाटॉनिक शिझोफ्रेनियाचे सगळे दावे माझ्या डोक्यातून कायमचे पुसले गेले होते. हा कोणताही आजार नव्हता. हा एक अत्यंत क्रूर, अमानवी आणि अतृप्त अघोरी शक्तीचा माझ्या भावाच्या शरीरावर झालेला कब्जा होता. त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. हॉलमध्ये बसून माझे संपूर्ण शरीर भीतीने आणि थरथराटाने ग्रासलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अमितच्या खोलीला बाहेरून कडी लावलेलीच होती. घरात एक विलक्षण गोठवून टाकणारी शांतता पसरली होती. आई बाबा हॉलमध्ये चहाचे कप घेऊन बसले होते. अमितच्या खोलीतून अधूनमधून येणारे ते विचित्र ओरखड्यांचे आवाज आमच्या काळजाचा ठोका चुकवत होते. मी धीर एकटवला आणि रात्री घडलेला तो भयानक प्रसंग, मांजराची झालेली ती अवस्था आणि दाराच्या फटीतून त्याने अत्यंत क्रूरपणे हसत वाकून पाहणे, हे सर्व जसेच्या तसे आईबाबांना सांगितले. माझे बोलणे ऐकून आईच्या हातातील चहाचा कप खाली सांडला. ती मटकन सोफ्यावर बसली आणि पदराने तोंड दाबून ढसाढसा रडू लागली. तिचे शरीर थरथर कापत होते. ती रडत बाबांकडे पाहत म्हणाली, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की माझ्या मुलाला कोणताही आजार झालेला नाहीये. डॉक्टरांच्या गोळ्यांनी काय होणार आहे? माझ्या मुलाला वणीच्या घाटात कुठली तरी वाईट सावली लागली आहे. आधी मायेच्या गडावरून उतरताना काहीतरी अघोरी घडलंय. त्या माऊलीच्या दारात अनेक दुष्ट आत्मे फिरतात असं मी ऐकलं होतं. आपल्या घराला कोणाची तरी दृष्ट लागली आहे. आपण तातडीने कोणा भक्ताची, मांत्रिकाची मदत घेतली पाहिजे, नाहीतर ती अघोरी शक्ती माझ्या अमितचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. आईच्या मनातील मातृत्वाची भीती आणि तिची आधी मायेवरील जुनी श्रद्धा तिच्या शब्दातून स्पष्ट जाणवत होती. पण बाबांचा स्वभाव अजूनही जुन्या विचारांना आणि डॉक्टरांच्या शब्दांना धरून होता. त्यांनी कपाळावर आठ्या आणल्या आणि काहीशा अस्वस्थ पण ठाम आवाजात त्यांचे मत मांडले. अजय, तू सुशिक्षित आहेस, इंजिनियर आहेस. रात्रीच्या काळोखात तुला भीतीने तसा भास झाला असेल. डॉक्टर त्यागी नाशिकमधले सर्वात मोठे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांनी सांगितलंय ना की हा कॅटाटॉनिक शिझोफ्रेनिया आहे. तीव्र मानसिक आघातामुळे अमितच्या मेंदूवर परिणाम झाला आहे. अशा आजारात माणसाला अनेक अजब भास होतात आणि त्याच्या शरीरातील ताकद वाढते. सायन्समध्ये याला सगळं स्पष्टीकरण आहे. जर आपण आता कोणत्याही मांत्रिकाच्या किंवा अंधश्रद्धेच्या मागे लागलो तर अमितची प्रकृती अजून बिघडेल. त्याला वेळेवर औषधं देणे हाच एकमेव मार्ग आहे. बाबा अजूनही विज्ञानाची बाजू घेऊन स्वतःच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या डोळ्यातील ती भीती लपत नव्हती. मी बाबांकडे पाहिले आणि अत्यंत गंभीर सुरात म्हणालो, बाबा, मी स्वतः विज्ञानाचा अभ्यास केला आहे, पण रात्री जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले ते सायन्सच्या कोणत्याही पुस्तकात बसणारे नाही. अमित औषधांच्या इतक्या हाय डोसमध्ये असूनही शुद्धीवर नसताना माझ्याकडे कसा बघू शकत होता? ही कोणतीही न्यूरोलॉजिकल कंडिशन नाहीये बाबा. माझ्या या खणखणीत आणि गंभीर शब्दांनी हॉलमधील वातावरणात एक जड शांतता पसरली. बाबांनी डोळे बंद केले आणि सोफ्याला पाठ लावून ते काही काळ स्तब्ध बसून राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर चाललेली विचारांची घालमेल मला स्पष्ट दिसत होती. शेवटी त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि आईचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला. त्यांना त्यांच्या पोटच्या गोळ्याचा जिवंत नरक डोळ्यांसमोर दिसत होता. बाबा अत्यंत अगतिक आणि जड आवाजात बोलू लागले, अजय, तू म्हणतोस तेच खरं असावं. आपण या घराण्यात जन्मलो, पिढ्यानपिढ्या सुशिक्षित राहिलो आणि अशा अघोरी मार्गाला किंवा मांत्रिकाच्या उंबरठ्याला आपण कधी शिवलोही नाही. पण आज वेळच एवढी बिकट आली आहे की मुलाचा जीव वाचवण्यासाठी मला माझा सगळा अहंकार बाजूला ठेवावा लागेल. विज्ञानाची दारं जिथे बंद होतात तिथे कदाचित या शक्तींचा विचार करावाच लागतो. बाबांनी अखेर हार मानली होती आणि अमितला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दर्शवली होती. आम्ही तातडीने या अमानवी शक्तींपासून सुटका करू शकणाऱ्या एखाद्या जाणकार व्यक्तीचा शोध सुरू केला. नाशिकच्या गंगापूर रोडवरील आमच्या काही ओळखीच्या जुन्या जाणत्या लोकांकडे आम्ही चौकशी केली.
तेव्हा मला वनीगडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावातील एका जुन्या वाड्यात राहणाऱ्या वयस्कर आजींबद्दल समजले. त्या परिसरातील लोक त्यांना अनुसया आजी म्हणत होते. अनुसया आजी या कोणत्याही पैशाच्या हव्यासापोटी अघोरी विद्या करणाऱ्या मांत्रिक नव्हत्या, तर त्या वनी आणि कळवण परिसरातील अशा अनेक बाधा किंवा अतृप्त आत्म्यांच्या त्रासातून लोकांना आदिमायेच्या कृपेने मुक्त करायच्या. गडाच्या घाटात नक्की काय काय प्रकार होतात हे त्यांच्यापेक्षा चांगलं कोणीच जाणत नव्हतं. आम्ही अजिबात वेळ न घालवता माझी कार काढली आणि नाशिकहून थेट दिंडोरी मार्गे वनीच्या दिशेने निघालो. कारमध्ये आई सतत देवाच्या धावा करत होती. वणी गाव ओलांडून आम्ही जेव्हा गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात पोहोचलो तेव्हा तिथल्या एका जुन्या मातीच्या आणि कौलारू वाड्यासमोर आम्ही गाडी थांबवली. वाड्याच्या दारात तुळशी वृंदावन होते आणि हवेत एक वेगळा शांत सात्विक सुगंध दरवळत होता. आम्ही वाड्यात पाऊल ठेवले तेव्हा समोर एका पांढऱ्या सुती साडीतील अत्यंत वृद्ध पण चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असलेल्या अनुसया आजी बसलेल्या होत्या. त्यांच्या कपाळावर मोठा कुंकू लावलेला होता. आम्ही काही बोलण्यापूर्वीच आजींनी आमच्याकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात एक अथांग गूढ शांतता पसरली. त्या सुती साडीचा पदर नीट करत एका अतिशय खोल आणि अनुभवी आवाजात बोलू लागल्या. नाशिकहून आलात का पोरांनो? थकले असणार ना? त्यांचे हे शब्द ऐकून विज्ञानाच्या चौकटीत जगणारे माझे डोके चक्रावले. मी कमालीच्या आश्चर्याने त्यांना विचारले, आजी, आम्ही तर तुम्हाला आमचं नाव गाव काहीच सांगितलं नाही, मग तुम्हाला कसं कळलं की आम्ही नाशिकहून आलोय? माझा हा प्रश्न ऐकून अनुसया आजींच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर एक अत्यंत मंद आणि सात्विक स्मितहास्य उमटले. पोरांनो, मी काही त्रिकाल ज्ञानी नाही किंवा माझ्याजवळ कोणती जादू नाही, पण गेली अनेक वर्ष या सप्तशृंगी मातेच्या चरणाशी बसून तिची सेवा करते. त्या आदिमायेच्या कृपेने कपाळाला लागणाऱ्या या कुंकूची ही ताकद आहे. तिच्याच दयेने संकट घेऊन येणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरील सावली आणि त्याची अस्वस्थता मला थोडी कळते. तुम्ही लोक खूप मोठ्या अमानवी चक्रव्यूहात अडकला आहात. सांगा, नक्की काय झालंय तुमच्यासोबत? आजींच्या त्या आश्वासक आणि प्रेमळ शब्दांमुळे माझ्या मनातील सगळा संकोच गळून पडला. मी आणि बाबांनी मिळून अमितसोबत वनीच्या घाटात झालेल्या त्या अपघातापासून ते काल रात्री आमच्या घरात घडलेल्या त्या संपूर्ण भयानक जिवंत नरकाचे वर्णन केले. मी आजींना सांगितले. आजी, डॉक्टरांनी अमितला शिझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार सांगितला आहे, पण औषधांचा हाय डोस देऊनही त्याची प्रकृती सुधारलेली नाही. काल रात्री त्याने आमच्या घरातील पाळीव मांजराचे कच्चे मांस अत्यंत क्रूरपणे ओरबाडून खाल्ले. त्याचे डोळे पूर्णपणे काळेकुट्ट झाले असून त्यात पांढरा भाग उरलेला नाहीये. जेव्हा मी घाबरून त्याच्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि काही वेळाने हळूच फटीतून पाहिले तेव्हा तो कोणताही शब्द न बोलता अगदी दाराच्या समोर उभा राहून मान पूर्णपणे खाली वाकवून थेट माझ्याच डोळ्यात डोळे घालून पाहत होता आणि हसत होता. आज आम्हाला त्याची प्रचंड भीती वाटते. माझ्या भावाला वाचवा. माझे हे बोलणे ऐकताना आई सोफ्यावरून बसून पदराने तोंड दाबून ढसाढसा रडत होती. अमितचा हा भीषण प्रसंग ऐकल्यानंतर अनुसया आजींच्या चेहऱ्यावरील ते स्मितहास्य पूर्णपणे नाहीसे झाले आणि त्या अत्यंत गंभीर झाल्या. अतिशय शांत आवाजात त्या पुढे बोलू लागल्या. पोरांनो, वनी दिंडोरीचा हा संपूर्ण घाट आणि सप्तशृंगी गडाचा परिसर खूप जुना आहे. विज्ञानाच्या गप्पा मारणाऱ्या तुमच्यासारख्या मुलांना या गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण जाईल, पण हा निसर्गाचा एक वेगळा जिवंत नियम आहे. या गडाच्या कुशीत घनदाट झाडाझुडपात आणि खोल दऱ्यांमध्ये अनेक मृतात्मे, अतृप्त आत्मे राहतात. आदिमायेच्या या पवित्र गडाच्या पायथ्याशी त्यांचा वर्षानुवर्षे निवास असतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे आत्मे सहसा स्वतःहून कधीच कोणाला त्रास देत नाहीत. रोज हजारो भाविक, गाड्या, वारकरी रात्री अपरात्री या घाटातून प्रवास करतात, पण हे आत्मे आपापल्या जगात शांत राहतात. त्यांचा आणि जिवंत माणसांचा मार्ग कधीच एकमेकांच्या आड येत नाही. आजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या डोळ्यात रोखून पाहत पुढे सांगितले. संकट तेव्हा येतं जेव्हा काही आत्मे हे वासनेने, क्रोधाने आणि जिवंतपणे केलेल्या अथांग पापी हव्यासाने भरलेले असतात. जगात जसे चांगले आणि वाईट लोक असतात तसेच मृतात्म्यांमध्येही काही अत्यंत उद्दामपणा करणारे असतात. जिवंतपणी ज्या माणसांच्या मनात प्रचंड वासना, लोभ, अपूर्ण इच्छा किंवा अकाली अपघाती मृत्यूचा अथांग राग असतो ते मरूनही शांत बसत नाहीत. घाटातील काही विशिष्ट धोकादायक वळणं जिथे अनेक निष्पाप लोकांचे जीव अपघातात गेले आहेत, अशा जागी हे उद्दाम आत्मे रात्रीच्या वेळी जिवंत माणसाची चेतना आणि रक्ताचा वास शोधत टपलेले असतात. जेव्हा एखादा भीतीपोटी कमकुवत झालेला माणूस त्यांच्या संपर्कात येतो तेव्हा हे उद्दाम आत्मे त्याच्या शरीरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या भावाच्या अमितच्या शरीरात जे काही तांडव चाललंय तो कोणताही शिझोफ्रेनिया आजार नाहीये. जेव्हा असे उन्मत्त आत्मे एखाद्या शरीरावर ताबा मिळवतात तेव्हा ते मानवी शरीराची ताकद अमानवी पातळीवर घेऊन जातात. म्हणूनच तुमचा भाऊ कोणतेही संवाद न साधता हिंस्त्र प्राण्यासारखे कृत्य करणे आणि रात्रीच्या अंधारात दाराजवळ येऊन वाकून पाहणे या गोष्टी करू लागला आहे. आजींच्या तोंडचे हे शब्द ऐकून हॉलमध्ये प्रचंड शांतता पसरली. मी आजींकडे पाहत राहिलो. माझी विज्ञानाची सगळी समीकरणे कोलमडली होती.
पण तरीही माझ्या मनात एक शंका डोकावली. मी काहीसं अडखळत आजींना विचारलं, पण आजी, असं खरोखरच घडतं का? असं कोणासोबत आधी कधी घडलंय का, की फक्त आमच्या बाबतीत ही वेळ आली आहे? माझा हा प्रश्न ऐकून अनुसया आजींच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेच रहस्यमय मंद हसू उमटलं. त्यांनी कपाळावरील पदर नीट केला आणि म्हणाल्या, पोरा, तू शहरात शिकला आहेस, त्यामुळे तुला हे सगळं पहिल्यांदाच होतंय असं वाटेल. पण या गडाच्या कुशीत राहणाऱ्या आम्हा लोकांचे आयुष्य अशा अनेक प्रसंगांनी भारलेले आहे. असे एक दोन नाही तर अनेक भयानक प्रकार मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहेत आणि देवी सप्तशृंगी आईच्या कृपेने ते निस्तरलेही आहेत. आजींनी बाजूला ठेवलेल्या कंदिलाची वात थोडी मोठी केली आणि जुन्या आठवणीत जात त्या पुढे सांगू लागल्या. साधारण 4-5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नाशिकहूनच एक श्रीमंत कुटुंब कारने सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येत होतं. नवरा, बायको आणि त्यांची 2 लहान मुलं गाडीत होते. दिवसभर त्यांना उशीर झाला. रस्त्यामध्ये त्यांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले. रात्रीचे 12:30-1 वाजले असतील. घाटात वणीच्या आधी जो दिंडोरीचा निर्मनुष्य पट्टा लागतो, तिथे अचानक त्या गाडीतील महिलेला वॉशरूमसाठी जावे लागले. घाटात मिट्ट काळोख होता. पाऊस नुकताच पडून गेल्यामुळे बाजूच्या झाडीतून पाण्याचा टपटप आवाज येत होता. नवऱ्याने गाडी रस्त्याच्या कडेला एका मोठ्या वडाच्या झाडाखाली थांबवली. ती महिला गाडीचा दरवाजा उघडून बाजूच्या झाडीत अंधारात गेली. नवऱ्याने 2-3 मिनिटं वाट पाहिली, पण ती बाहेर आली नाही. त्याने गाडीतूनच आवाज दिला, पण काहीच उत्तर आले नाही. शेवटी नवऱ्याने मोबाईलचा टॉर्च त्या झाडीच्या दिशेने नेला. तेव्हा त्याला दिसलं की त्याची बायको रस्त्यापासून थोडी आत एका जुन्या पडक्या पाण्याच्या टाकीजवळ शांत उभी होती. तिची पाठ नवऱ्याकडे होती. नवऱ्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, काय झालं? चल लवकर, उशीर होतोय. अशी अंधारात एकटी काय बघतेस? पण जसा त्याने तिचा खांदा ओढला तशी ती मागे फिरली. जे दृश्य त्या नवऱ्याने पाहिले त्याने त्याचा थरकाप उडाला. ती महिला हसत नव्हती किंवा रडत नव्हती. तिच्या चेहऱ्यावरचे सगळे भाव नष्ट झाले होते. तिचे डोळे पूर्णपणे पांढरे पडले होते आणि तिच्या तोंडातून एक कुबट जळायल्यासारखा वास येत होता. नवऱ्याने भीतीने तिचा हात पकडला तर तिचा हात एखाद्या बर्फाच्या तुकड्यासारखा थंडगार लागला होता. तिने कोणताच संवाद साधला नाही. एका झटक्यात तिने आपल्या नवऱ्याला उचलून रस्त्यावर फेकून दिले. एका नाजूक स्त्रीच्या शरीरात एवढी अमानवी ताकद कुठून आली? गाडीत बसलेली तिची लहान मुलं तिला पाहून रडू लागली, कारण ती त्यांची आई राहिलीच नव्हती. तिने कारच्या मागच्या काचेवर तिचे दोन्ही हात एवढ्या जोरात मारले की मजबूत काचेला कोळ्याच्या जाळासारखे तडे गेले. ती गाडीच्या टपावर चढली आणि तिथे बसून प्राण्यासारख्या विचित्र आवाजात रडू लागली. नवरा कसा तरी उठला आणि धावत पळत गाडीत बसला. त्याने गाडी काढून थेट गडाच्या पायथ्याशी माझ्या वाड्यासमोर आणून थांबवली. तिची नखे टपाच्या पत्र्याला उरबाडत होती. जशी ती गाडी माझ्या दारात आली तसं मी सप्तशृंगी आईचा कुंकू आणि तीर्थ घेऊन बाहेर पडले. मी तिच्या कपाळावर तो कुंकू लावला. पण पोरा, हे खेळ एवढ्या सहजासहजी सुटणारे नसतात. सप्तशृंगी आईच्या शक्तीने त्या अमानवी आत्म्याचा जोर तात्पुरता कमी झाला आणि ती बाई तिथेच बेशुद्ध पडून टपावरून खाली कोसळली. त्यानंतर मग मी रीतसर माझ्या पद्धतीने तिचा इलाज केला. जुन्या तांत्रिक पद्धतीने तिची त्या पाशातून सुटका करण्यासाठी मला खूप खाटाटोप करावा लागला. तो काही एका रात्रीचा किंवा एका मंत्राचा खेळ नव्हता. त्यात खूप काही गोष्टी कराव्या लागतात, जे मी तुम्हाला आता सविस्तर सांगू शकत नाही आणि त्याची तुम्हाला गरजही नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की त्या अघोरी शक्तींना शरीरातून बाहेर काढणं आणि त्या व्यक्तीला पुन्हा जिवंत परत आणणं हे खरोखरच मृत्यूच्या दारातून परत येण्यासारखं असतं. आज तुमच्या अमितच्या बाबतीत तीच वेळ येऊन ठेपली आहे. तो आत्मा अमितच्या शरीरात खूप खोलवर शिरला आहे आणि जर आपण आताच काही पाऊल उचललं नाही तर तो त्याचा जीव घेऊनच शांत होईल. अनुसूया आजींचे हे शब्द ऐकून माझ्या पाठीतून भीतीची एक थंड लहर धावून गेली. बाबांनी अत्यंत आक्तिक होऊन आजींच्या समोर हात जोडले आणि विचारले, आजी, आम्ही आमचा सगळा सुशिक्षितपणा आणि अहंकार बाजूला ठेवला आहे. तुम्ही म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत. फक्त सांगा, माझ्या अमितला या नरक यातनेतून बाहेर काढण्यासाठी आम्हाला आता काय करावे लागेल? अनुसूया आजीने देवघरासमोरील आसनावरून उठून पंचांग उचलले. त्यांनी त्याची जीर्ण पाने उलटली आणि एका विशिष्ट पानावर बोट ठेवून आमच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर आता कमालीचे गांभीर्य आले होते. त्या म्हणाल्या, बघा, हे आत्मे खूप हट्टी असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या अतृप्त आत्म्यांना त्यांच्या जागा खूप प्रिय असतात. तो उद्दाम आत्मा अमितच्या शरीरातून सहजासहजी बाहेर पडणार नाही. त्याला शांत करायचे असेल तर अमितला पुन्हा त्याच ठिकाणी घेऊन जावं लागेल जिथं त्याचा अपघात झाला होता, म्हणजेच वणीच्या घाटातील त्या वळणावर. आई हे ऐकून भीतीने थरथर कापायला लागली, पण आजीने तिला शांत राहण्याचा इशारा केला आणि पंचांगाकडे पाहत पुढे सांगितले, अमितला तिथे कधीही घेऊन जाणे चालणार नाही. त्यासाठी कालदर्शनेनुसार एक विशिष्ट काळ आणि तिथी यावी लागते. पंचांगानुसार येत्या शुक्रवारची जी रात्र आहे ती आषाढ महिन्यातील अमावस्येची काळ रात्र आहे. त्यातही विशेष योग म्हणजे त्या रात्री घाटात करण आणि नक्षत्र अशा अघोरी शक्तींना बळ देणारे आहेत.
ही अशी तिथी असते जेव्हा जिवंत जग आणि मृतांचे जग यांमधील अंतर खूप कमी होते. त्या अमावस्येच्या रात्री ठीक 12:30 वाजता जेव्हा घाटात काळोख सगळ्यात गडद असेल, त्याच वेळी त्या आत्म्याची ताकद शिखरावर असेल आणि नेमका त्याच क्षणी त्याला शरीरातून खेचून बाहेर काढणे शक्य होईल. जर ती तिथी चुकली तर तो आत्मा अमितच्या शरीराचा कायमचा ताबा घेईल. आजीने देवघरातून सप्तशृंगी मातेच्या मूर्तीसमोरील कुंकू माझ्या हातावर ठेवत त्या म्हणाल्या, अजय, हा लढा सोपा नाही. त्या अमावस्येच्या रात्री तुला अमितला गाडीत बसवून तिथे न्यावे लागेल. घाटात पोहोचताच तो आत्मा अमितच्या शरीरातून अत्यंत हिंस्त्रपणे बाहेर पडण्याचा आणि तुम्हा सर्वांचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल. गाडीचे ब्रेक निकामी होण्याची शक्यता आहे. तो अमानवी आवाज काढेल, पण तुम्ही परत येता कामा नये. बरोबर 12:30 वाजता आई सप्तशृंगीचे नाव घेऊन हा कुंकू अमितच्या शरीराला लावायचा. माझ्या मनाला आता समजले होते की माझ्या भावाला वाचवण्यासाठी मला विज्ञानाच्या पलीकडे जाऊन या अघोरी काळ रात्रीचा सामना करावाच लागेल. आम्ही आजींचा निरोप घेऊन नाशिकला परतलो. इथे अमितच्या खोलीतून अमानवी पद्धतीने हसण्याचा आवाज हळूहळू वाढू लागला होता. जणू काही अमितच्या आतील त्या आत्म्यालाही समजले होते की त्या अमावस्येची काळ रात्र आमच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य ठरवणार होती. अनुसया आजींनी सांगितलेल्या त्या आषाढ अमावस्येच्या तिथीला अजून 3 दिवस बाकी होते. पण आमच्यासाठी हे 3 दिवस म्हणजे नरक यातनेपेक्षा कमी नव्हते. या 72 तासात आमच्या नाशिकच्या घरात त्या अमानवी शक्तीने जे तुफान तांडव घातले ते आठवून आजही माझ्या अंगावर सरसरून काटा येतो. पहिल्याच रात्री घरातील परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली. रात्रीचे ठीक 12 वाजले आणि अचानक संपूर्ण घरातील दिवे एकापाठोपाठ एक फुटू लागले. विजेचा कोणताही फॉल्ट नव्हता, तरीही बल्बमधून निळ्या रंगाच्या ठिणग्या उडत होत्या. अमितच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद असतानाही आतून भिंतीवर कोणीतरी नखांनी प्रचंड जोरात ओरबडल्याचा आवाज संपूर्ण घरभर घुमत होता. आई हॉलमध्ये सोफ्यावर बसून सतत देवाचा जप करत होती. पण अचानक देवघरातील पितळी घंटा आपोआप वेगाने वाजायला लागली. आम्ही धावत देवघराकडे गेलो तर तिथल्या समईतील तेल रक्तासारखे लाल झाले होते. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी तर कमालच झाली. बाहेर कडक ऊन पडले होते, पण आमच्या घराच्या आत गोठवून टाकणारी थंडी पसरली होती. आम्ही जेवायला बसलेलो असताना अचानक अमितच्या खोलीचा दरवाजा आपोआप उघडला गेला. आम्ही भीतीने सुन्न होऊन उभे राहिलो. अमित खोलीतून बाहेर आला. त्याचे केस अस्ताव्यस्त विखुरलेले होते, कपडे फाटलेले होते आणि त्याचे ते काळेकुट्ट कोळशासारखे डोळे आमच्याकडेच रोखलेले होते. अमित हॉलच्या मध्यभागी डायनिंग टेबलच्या अगदी समोर येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर कसलेही मानवी भाव नव्हते, फक्त एक अमानवी शांतता होती. त्याने कोणत्याही संवादाशिवाय कसलीही लाज किंवा भीती न बाळगता आम्हा सर्वांसमोर तिथेच हॉलच्या फरशीवर लघवी करण्यास सुरुवात केली. ती लघवी सर्वसामान्य पाण्यासारखी नव्हती, तर तिचा रंग अतिशय गडद आणि काळा होता. त्या द्रव्यातून इतकी तीव्र दुर्गंधी सुटली की आम्हाला तोंडावर हात ठेवावा लागला. हा सर्व प्रकार करत असताना अमितचे डोळे जराही हलले नाही. तो एकटक पापणी न लावता थेट माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हसू पसरलेले होते. सुशिक्षितपणाच्या बाता मारणाऱ्या आमच्या संपूर्ण कुटुंबाची अब्रू आणि मानसिक संतुलन त्या एका अघोरी कृत्याने पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले होते. ही केवळ भूतबाधा नव्हती, तर त्या उद्दाम आत्म्याने आमच्या संपूर्ण अस्तित्वाचा केलेला तो भयानक अपमान होता. हे कृत्य झाल्यावर तो पुन्हा त्याच अमानवी पद्धतीने मागे फिरला आणि आपल्या अंधाऱ्या खोलीत निघून गेला. तो आज जाताच खोलीचे दार स्वतःहून बंद झाले आणि बाहेरून कडी आपोआप लागली. मला जाणवले की जर आम्ही उद्या अमावस्येच्या रात्री अमितला त्या घाटात घेऊन गेलो नाही तर हा उन्मत्त आत्मा आमच्या संपूर्ण कुटुंबाला घरातच संपवून टाकेल. अमावस्येचा तो शेवटचा दिवस उजाडला तेव्हा आमच्या नाशिकच्या घरातील हवामान एखाद्या स्मशानासारखं शांत आणि जड झालं होतं. रात्रीचे 11 वाजले आणि अनुसया आजींनी सांगितलेली ती आषाढ अमावस्येची काळरात्र अखेर समोर येऊन उभी ठाकली. बाहेर अचानक नाशिक शहरावर ढग दाटून आले होते आणि विजांचा कडकडाट सुरू झाला होता. आम्ही दोघे अमितच्या खोलीपाशी गेलो. मी थरथरत्या हाताने बाहेरची कडी काढली. दरवाजा उघडताच आतून गोठवून टाकणारी थंडी आणि तोच भयानक कुबट वास बाहेर आला. अमित बेडच्या खाली एका कोपऱ्यात कोळ्यासारखा हातपाय वाकून बसला होता. अमित, चल बाळा, बाबांनी हाक मारली आणि आम्ही जसे त्याला पकडण्यासाठी पुढे गेलो तसं त्याच्या आतील आत्म्याला समजलं की आम्ही त्याला त्याच्या जुन्या जागेवर खेचून नेणार आहोत. अमितच्या शरीराने जमिनीवरून थेट हवेत झेप घेतली. त्याने कमानवी किंकाळीसह त्याचे दोन्ही हात माझ्या छातीवर मारले. त्याची ताकद एवढी अवाढव्य होती की मी थेट उडून हॉलमधील लाकडी टिपॉयवर जाऊन पडलो. मला जबरदस्त मार लागला. बाबा त्याला पकडायला गेले तर अमितने बाबांचे केस पकडून त्यांना भिंतीवर आपटले. आई देवघरात उभी राहून मोठ्याने ओरडत होती, आई सप्तशृंगी, माझ्या लेकरांना वाचव ग आई. अमित प्राण्यासारखा 4 पावलांवर धावत हॉलमध्ये आला.
तो घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण मी वेदना विसरून उठलो आणि हॉलचा मुख्य दरवाजा बंद केला. आम्ही दोघांनी मिळून अमितला जमिनीवर दाबून धरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या शरीरातून घाम सुटत होता आणि त्याचे ते काळेकुट्ट डोळे बाहेर पडतील एवढे मोठे झाले होते. तो कोणत्याही भाषेविना एक हिंस्त्र जंगली श्वापदासारखा आमच्या अंगावर धावून येत होता आणि दात ओठ खात होता. शेवटी माझ्या खिशातून मी अनुसूया आजींनी दिलेला सप्तशृंगी देवीचा तो पवित्र कुंकू काढला आणि अमितच्या छातीवर फेकला. तो आदिमायेचा कुंकू लागताच अमितच्या शरीराला जणू विजेचा प्रचंड झटका बसला. त्याच्या आतील त्या अमानवी शक्तीने एक काळीज चिरणारी किंकाळी फोडली आणि त्याचे शरीर क्षणभर ढिले पडले. याच संधीचा फायदा घेऊन मी आणि बाबांनी त्याला घट्ट पकडले, त्याचे हातपाय बांधले आणि त्याला जबरदस्तीने ओढत बाहेर आणून कारच्या मागच्या सीटवर टाकले. आम्ही कारमध्ये बसलो. बाबांनी गाडी स्टार्ट केली आणि मुसळधार पावसात आमची कार दिंडोरी मार्गे वणीच्या त्या घाटाच्या रस्त्याने निघाली. मुसळधार पाऊस कारच्या काचेवर एखाद्या दगडासारखा आदळत होता. आमची गाडी जेव्हा दिंडोरीच्या निर्जन रस्त्यावर लागली तेव्हा कारच्या आतल्या नरक यातनेला खरी सुरुवात झाली. मागच्या सीटवर हातपाय बांधलेल्या अवस्थेत पडलेला अमित अचानक शांत झाला, पण ती शांतता अधिकच भीतीदायक होती. कारच्या हेडलाईटचा प्रकाश समोरील दाट धुक्याला चिरत पुढे जात होता आणि अचानक कारच्या मागच्या सीटवरून एका लहान मुलीच्या रडण्याचा अतिशय मंद आवाज येऊ लागला. मी झटकन मागे वळून पाहिले तर अमितचे दोन्ही डोळे बंद होते, पण त्याच्या गळ्यातून एका 5 ते 6 वर्षाच्या मुलीचा काळीज चिरणारा रडण्याचा आवाज येत होता. नको ना, मला नका नेऊ, मला खूप भीती वाटतेय. तो लहान मुलीचा आवाज क्षणार्धात बदलला आणि तिथे एका वृद्ध माणसाचा खोकण्याचा आणि हसण्याचा संमिश्र आवाज घुमू लागला. तो आत्मा अमितच्या शरीराचा वापर करून वेगवेगळ्या मृतात्म्यांचे आवाज काढत आमचे मानसिक संतुलन पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होता. कारचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटर होता. बाबा थरथरत्या हाताने स्टेअरिंग धरून गाडी चालवत होते. अचानक हाडांचा मोठा कडकडता आवाज झाला. मी अमितकडे पाहिले. अमितचे शरीर एखाद्या लवचिक रबरासारखे पूर्णपणे उलटे वळले होते. त्याचे डोके मागच्या सीटवर होते आणि त्याचे पाय चक्क कारच्या छताला टेकले होते. त्याच्या शरीराचा तो अमानवी कोन पाहून माझ्या तोंडून शब्दच फुटेना. त्याच क्षणी अमितने त्याचे ते बाहुले नसलेले काळेकुट्ट डोळे उघडले. त्याने काहीही न बोलता अचानक स्वतःचे डोके कारच्या उजव्या बाजूला काचेवर प्रचंड जोरात आदळण्यास सुरुवात केली. तो आवाज एवढा भयानक होता की कारची जाळ काच कोणत्याही क्षणी फुटेल असे वाटत होते. त्याच्या कपाळातून रक्त वाहू लागले आणि ते रक्त कारच्या काचेवर पसरले, पण त्याला वेदना जाणवत नव्हत्या. तो रक्ताने माखलेल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहून हसत होता. गाडी जेव्हा वणीच्या घाटाच्या पायथ्याशी पोहोचली तेव्हा अचानक कारच्या आतला गारठा एवढा वाढला की आमच्या तोंडून वाफा निघू लागल्या. त्याने त्याच्या तोंडातून काळा कुबट वास असलेला द्रव कारच्या सीटवर ओकला. त्या दुर्गंधीने मला उलटी व्हायची वेळ आली. अचानक अमितने बांधलेले दोरखंड त्याच्या अमानवी ताकदीने एका झटक्यात तोडून टाकले. त्याचे हात मोकळे होताच त्याने मागून थेट बाबांच्या गळ्याभोवती आपले दोन्ही हात आवळले. बाबांचा श्वास कोंडला गेल्यामुळे ते झटपटू लागले. गाडी घाटाच्या तीव्र वळणावर चालली होती आणि अमित बाबांचा गळा दाबून गाडी दरीत पाडण्याचा प्रयत्न करत होता. मी अमितचे हात बाबांच्या गळ्यावरून ओढण्याचा प्रयत्न करू लागलो, पण त्याचे हात लोखंडासारखे कडक झाले होते. गाडी घाटाच्या कडेला असलेल्या दगडांना घासत गेली आणि एक मोठा आवाज झाला. मी कसलाही विचार न करता माझ्या खिशात हात टाकला, जिथे अनुसूया आजींनी दिलेला तो सप्तशृंगी देवीचा कुंकू होता. मी तो मुठीत घेतला आणि थेट अमितच्या दोन्ही डोळ्यांवर फेकला. अमितने एक भयानक किंकाळी फोडली. त्याने बाबांचा गळा सोडला आणि तो स्वतःचा चेहरा दोन्ही हातांनी ओरबाडू लागला. जणू काही त्या कुंकूने त्याच्या चेहऱ्यावर आग लागली होती. बाबांनी खोकत खोकत गाडीवर ताबा मिळवला. आम्ही आता वणीच्या घाटातील नेमके त्याच भयानक वळणावर पोहोचलो होतो, जिथे अमितचा ॲक्सिडेंट झाला होता. बाबांनी ब्रेकवर जोरात पाय दाबला आणि कार एका मोठ्या झटक्यासह त्या वळणाच्या अगदी कडेला दरीपासून अवघ्या 2 फुटांवर थांबली. कारचे इंजिन बंद पडले आणि हेडलाईट्स आपोआप विझले. बाहेर मुसळधार पाऊस आणि दाट धुक्याशिवाय काहीच नव्हते. कारच्या आत आणि बाहेर फक्त एक स्मशान शांततेने ताबा मिळवलेला होता. अमित मागच्या सीटवर पूर्णपणे शांत पडला होता, पण त्याचे ते डोळे उघडे होते आणि ते न हलवता तो छताकडे पाहत होता. अनुसूया आजींनी सांगितल्याप्रमाणे रात्रीचे ठीक 12:30 वाजले होते. ती आषाढ अमावस्येची सर्वात गडद आणि भयानक काळरात्र होती, जिथे जिवंत जग आणि मृतांचे जग यांमधील अंतर नष्ट झाले होते. आजींनी दिलेला तो कुंकू सोबत ठेव. बाबांचा आवाज भीतीने थरथर कापत होता. मी थरथरत्या हाताने खिशातून तो आदिमायेचा कुंकू काढला. मी कारचा दरवाजा उघडून बाहेर पाऊल ठेवले. मुसळधार पावसाचे थंड पाणी माझ्या अंगावर पडले. मी अमितला गाडीतून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला,
पण जसा माझा हात त्याला लागला तसे अमितच्या शरीराने एक भयानक झटका दिला. त्याने मला अमानवी ताकदीने झटकून दिले. मी कारच्या बंपरवर आदळून खाली चिखलात पडलो. त्याच क्षणी अमितने जमिनीवरून थेट हवेत एका वाढव्य झेप घेतली. कोणत्याही दोराशिवाय किंवा आधाराशिवाय तो चक्क एखाद्या माकडासारखा रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विशाल जुन्या वडाच्या झाडावर चढला आणि एका उंच फांदीवर जाऊन बसला. झाडाच्या फांदीवर बसलेला अमित त्या वादळातही अजिबात हलत नव्हता. त्याने त्याचे ते बाहुल्या नसलेले काळे कुट्ट डोळे पूर्णपणे उघडले आणि मान खाली वाकवून थेट झाडावरून माझ्याकडे एकटक पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले होते. तो कोणताही शब्द बोलत नव्हता, पण त्याच्या त्या अमानवी स्तब्ध शांततेने घाटातील थरार शिखरावर पोहोचला होता. अमितने त्याचे दोन्ही हातांचे पंचे फांदीवर घट्ट रोवले आणि मागचे दोन्ही पाय मागे खेचून घेतले, जणू काही एखादा बिबट्या शिकारीवर झेप घेण्याच्या तयारीत असतो तसेच. एका क्षणात कसलाही आवाज न करता अमितच्या शरीराने त्या उंच वडाच्या झाडावरून शेजारीच असलेल्या एका मोठ्या सागाच्या झाडावर थेट 20 फूट लांब हवेत झेप घेतली. तो ज्या पद्धतीने हवेत उडाला त्यावरून गुरुत्वाकर्षणाचे सगळे नियम तिथे शून्य झाले होते. सागाच्या झाडाच्या अत्यंत बारीक फांदीवर तो एका पायावर अगदी सहज तोल सांभाळून बसला. त्या फांदीला त्याच्या वजनाचा जराही भार जाणवला नाही आणि ती फांदी साधी हल्ली सुद्धा नाही. त्यानंतर घाटात जो थरार सुरू झाला त्याने माझे आणि बाबांचे रक्त पूर्णपणे गोठवून टाकले. अमितने एका झाडावरून दुसऱ्या झाडावर वेड्यासारख्या उड्या मारायला सुरुवात केली. संपूर्ण परिसरात फांद्यांचा आवाज होत होता. तो सरळ रेषेत उड्या मारत नव्हता, तर त्याचे शरीर हवेत अमानवी पद्धतीने वळत होते. एका वडाच्या झाडावरून तो थेट समोरच्या बाभळीच्या काट्यांनी भरलेल्या झाडावर झेपावला, पण त्या तीक्ष्ण काट्यांचा त्याच्या शरीराला स्पर्शही होत नव्हता. हवेत उडत असताना त्याची मान अजूनही 360 अंशात फिरून खाली चिखलात उभे असलेल्या माझ्याकडेच रोखलेली होती. तो एखाद्या वटवागळासारखा झाडांच्या फांद्यांना उलटा चिकटून बसत होता आणि क्षणात तिथून गायब होऊन दुसऱ्या झाडावर प्रकट होत होता. त्याच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता, पण झाडांच्या फांद्यांवरून ज्या पद्धतीने तो आमच्याकडे पाहत होता त्यावरून त्याच्या मनात अथांग माज आणि अहंकार दिसत होता. त्याची ती अमानवी नजर आणि चेहऱ्यावरील ते विकृत हसू जणू आम्हाला स्पष्टपणे हिनवत होते की तुमचं ते विज्ञान, तुमची श्रद्धा आणि तुमच्या त्या अनुसया आजींनी दिलेला देवीचा कुंकू माझं काहीच वाकडं करू शकत नाही. त्याचा तो उन्मत्तपणा वाढत गेला. त्याला वाटत होतं की या जंगलावर त्याने कायमचा ताबा मिळवला आहे. अमित झाडाच्या टोकावर बसून एक भयानक श्वापदासारखा गुरगुरत होता, तर दुसरीकडे आम्ही जमिनीवर मृत्यूच्या भीतीने थरथर कापत होतो. आम्ही तिघेही अत्यंत आक्तिक होऊन वणीच्या त्या अंधाऱ्या घाटात गडाच्या दिशेने तोंड करून मनोभावे सप्तशृंगी आईच्या धावा करू लागलो. मनातल्या मनात आम्ही फक्त एकाच नावाचा अखंड जप करत होतो, आई सप्तशृंगी धाव माते, तुझ्या लेकरांचे रक्षण कर, उदे गांबे उदे. आमची ती प्राणांतिक हाक त्या मुसळधार पावसात आणि डोंगराळ दऱ्यांमध्ये प्रतिध्वनित झाली. आणि नेमके त्याच भीषण क्षणी दाट धुक्याची ती पांढरी चादर बाजूला सारत तिथे अचानक नांदुरी गावच्या त्या वृद्ध अनुसया आजी आल्या. एवढ्या पावसाळी आणि वादळी रात्री विना वाहनाच्या आजी स्वतः तिथे कशा पोहोचल्या हे समजायला माझ्या बुद्धीच्या पलीकडचा तो जिवंत चमत्कार होता. आजींच्या अंगावर तीच पांढरी सुती साडी होती, पण त्यांच्या चेहऱ्यावरील ते सात्विक तेज आता एका रणरागिणीसारखे प्रखर झाले होते. त्यांच्या कपाळावरील सप्तशृंगी देवीचा तो लाल कुंकू धुक्यातही चमकत होता. त्यांच्या एका हातात कंदील होता. झाडाच्या टोकावर मघाशी अमानवी माज दाखवत बसलेल्या अमितने जसे अनुसया आजींच्या त्या दैवी रूपाकडे पाहिले तसा त्याचा तो अहंकार एका क्षणात गळून पडला. त्याच्या शरीरातील त्या उद्दाम अमानवी शक्तीला आजींच्या शरीरात असलेल्या प्रत्यक्ष देवत्वाच्या अंशाची जाणीव झाली. तो आता आमच्यावर हल्ला करण्याचे सोडून भीतीने थरथर कापत तिथून पळून जाण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागला. तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत झेपावला, जणू त्याला त्या पावित्र्यापासून स्वतःचा पापी जीव वाचवायचा होता. पण अनुसया आजींनी अजिबात वेळ न घालवता आपला कंदील जमिनीवर ठेवला. त्याने दोन्ही हात गडाच्या दिशेने वर केले आणि वणीच्या त्या संपूर्ण घाटात विजांच्या आवाजापेक्षाही प्रखर अशा आवाजात आदिमाया सप्तशृंगी देवीच्या अत्यंत शक्तिशाली बीजमंत्र त्या मोठ्याने पुटपुटायला लागल्या. ओम श्री सप्तशृंगी देवै नमः. आजींच्या मुखातून त्या आदिम दैवी शब्द निघताच जणू संपूर्ण वणीचे डोंगर आणि दऱ्या त्या ऊर्जेने थरथर कापायला लागल्या. त्या महामंत्राचा खणखणीत आवाज त्या मुसळधार पावसातही संपूर्ण घाटात प्रतिध्वनित झाला. तो दैवी बीज मंत्र कानावर पडताच झाडांच्या शेंड्यांवर पळून जाण्याचा प्रयत्न करणारा अमित जणू हवेतच गोठून गेला. त्याच्या शरीरातील त्या उद्दाम आत्म्याला तो महामंत्र सहन झाला नाही. अमितच्या गळ्यातून अनेक माणसांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा एक भयानक काळीच चिरणारा आवाज बाहेर आला. जणू काही त्या मंत्रांच्या अक्षरांनी त्याच्या शरीराला आतून आगीच्या ज्वाला लागल्या होत्या. तो पाश एका सेकंदात सैल झाला आणि अमित झाडावरून थेट खाली जमिनीवर चिखलात कोसळला.
तो जमिनीवर पडताच शांत झाला. त्याचे शरीर पूर्णपणे ढिले पडले. आम्हाला वाटले की महामंत्राने तो अघोरी खेळ शेवटी संपला आणि अमित मुक्त झाला. आम्ही दोघे धावत त्याच्याकडे गेलो, पण आमचे सगळे अंदाज चुकीचे ठरवून मृत्यूच्या त्या काळ रात्री अजून एक भयानक वळण घ्यायचे बाकी होते. अमित चिखलात पडलेला असतानाच अचानक त्याचे शरीर लाकडासारखे ताठ झाले. त्याने एका भयानक झटक्यासह त्याचे ते काळे कुट्ट डोळे पूर्णपणे उघडले. त्याच्या चेहऱ्यावर मानवी कल्पनेच्या पलीकडचे एक विकृत आणि हिडीस हसू उमटले. तो जमिनीवर पडूनच खोल बसाड्या आवाजात खदाखदा हसू लागला. त्याचा तो अमानवी हसण्याचा आवाज संपूर्ण वनीच्या घाटात आणि डोंगरांमध्ये प्रतिध्वनित झाला. तो हसता हसताच एक अमानवी वेगाने एखाद्या हिंस्र जंगली प्राण्यासारखा जमिनीवरून सरळ हवेत झेपावला आणि त्याने थेट समोर उभे असलेल्या अनुसया आजींवर अचानक जीवघेणा हल्ला केला. त्याच्या शरीरातील तो उद्दाम आत्मा आदिमायेच्या बीजमंत्रांमुळे प्रचंड संतापला होता. अमितने त्याच्या रक्ताने आणि चिखलाने माखलेले पंजे थेट आजींच्या गळ्याच्या दिशेने चालवले. त्याची ताकद एवढी अवाढव्य होती की त्याने आजींना जोरात मागे ढकलले. आजींच्या हातातील कंदील खाली पडला आणि त्याच क्षणी विझला, ज्यामुळे संपूर्ण घाटात फक्त विजांच्या कडकडण्याचा धुसर प्रकाश उरला. आजी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या दगडावर जाऊन आदळल्या, पण त्यांच्या कपाळावरील तो सप्तशृंगी देवीचा गडद लाल कुंकू अजूनही त्या काळोखात धगधगत होता. अमित आजींच्या अंगावर धावून जात त्यांचे प्राण घेण्याच्या तयारीत होता. मी आणि बाबांनी जीवाचा आकांत करत अमितला मागून घट्ट पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या शरीरात हत्तीचे बळ आले होते. अमितचे हात आजींच्या गळ्यापाशी पोहोचणार तेवढ्यात अचानक वणीच्या संपूर्ण घाटातील मुसळधार पाऊस एका सेकंदात थांबला. वारा शांत झाला. आसमंतात अशी गूढ शांतता पसरली की आमच्या स्वतःच्या श्वासाचा आवाजही मोठा वाटू लागला. त्या मिट्ट काळोखात धुक्याला चिरत थेट गडाच्या दिशेने एक अत्यंत तीव्र सोन्यासारखा लख्ख प्रकाश उमटला. तो प्रकाश एवढा प्रखर होता की माझे डोळे दिपले आणि मला काही क्षणांसाठी डोळे बंद करावे लागले. त्या प्रकाश झोतातून एक साधी वेशीतील तरुण आदिवासी स्त्री शांत पावले टाकत बाहेर आली. तिच्या अंगावर वनी परिसरात भिल्ल किंवा ठाकर समाजाच्या स्त्रिया जशा साड्या घालतात तशी साधी साडी होती. पायात चपला नव्हत्या आणि तिच्या उजव्या हातात एक काठी होती. त्या स्त्रीच्या डोळ्यात महासागरा एवढी शांतता आणि संपूर्ण विश्वाचा न्याय जणू एकटवला होता. ती महिला आजींच्या आणि अमितच्या मध्ये येऊन उभी राहिली. अमित आजींना सोडून त्या स्त्रीच्या दिशेने एखाद्या हिंस्र प्राण्यासारखा गुरगुरत झेपावला, पण त्या साध्या दिसणाऱ्या आदिवासी महिलेने कोणताही मोठा संवाद साधला नाही की प्रतिहल्ल्यासाठी झटापट केली नाही. तिने केवळ तिचा उजवा हात पुढे केला. तिचा हात समोर येताच अमितचे हवेत झेपावलेले शरीर जणू दगडासारखे गोठून गेले. तो हवेतच थबकला. त्याचे हात पाय सुन्न झाले. त्या स्त्रीने तिच्या कमरेला बांधलेल्या कापडी पोतळीतून मुठभर गडद रंगाचा सुगंधी कुंकू काढला आणि अमितच्या अंगावर फेकला. ती अत्यंत साध्या पण खोल आवाजात फक्त एवढंच म्हणाली, माझ्या उंबरठ्यावर येऊन खेळ मांडतोस. ही माझी लेकरं आहे. तुझा हा उन्मत्तपणा इथे चालणार नाही. तिने तो कुंकू अमितच्या कपाळावर लावला. तो कुंकू कपाळाला लागताच अमितच्या अंगातून अनेक पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या रडण्याचा एक भयानक काळीज चिरणारा आवाज बाहेर पडला. अमित बेशुद्ध होऊन शांतपणे चिखलात कोसळला. मी आणि बाबांनी धावत जाऊन अमितला उचलले. त्याचे डोळे आता नेहमीसारखे शांत झाले होते आणि त्याच्या शरीराचा तो भयानकपणा कायमचा संपला होता. आम्ही रडतच आजींना आणि त्या आदिवासी माऊलीला पाहण्यासाठी मागे वळलो. अनुसया आजी तिथेच दगडाला टेकून शांत बसल्या होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होते. मी त्या आदिवासी महिलेकडे पाहिले आणि विचारले, ताई, तुम्ही कोण आहात? एवढ्या रात्री आमचे प्राण वाचवायला कशा आलात? त्या माऊलीने माझ्या डोक्यावर अत्यंत प्रेमाने हात ठेवला. तिचा तो स्पर्श इतका उबदार होता की शरीरातील सगळी भीती, थकवा एका सेकंदात नाहीसा झाला. ती हसून म्हणाले, आईच्या दरबारात संकटयुक्त झालेला व्यक्ती कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. जा पुरा, तुझा भाऊ आता मुक्त झाला आहे. मी डोळ्यातील अश्रू पुसत जसे एका सेकंदात वर पाहिले तर समोर ती आदिवासी महिला नव्हती आणि अनुसूया आजीही नव्हत्या. अवघ्या 2 सेकंदात त्या सरळ घाटाच्या रस्त्यावर त्या कुठे गायब झाल्या हे समजायला विज्ञानाकडे कोणतेही उत्तर नव्हते. तिथे फक्त चंदनाचा आणि कापुराचा एक अलौकिक सुगंध दरवळत होता. कारचे हेडलाईट्स आपोआप चालू झाले. आम्ही रात्रीच अमितला घेऊन नाशिकच्या घरी परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही नांदुरी गावच्या त्या जुन्या वाड्यात अनुसया आजींना भेटायला गेलो तेव्हा तिथले दृश्य पाहून आमचे डोळे पांढरे झाले. वाड्याच्या दारात आजींचा मुलगा बसला होता. आम्ही विचारले, आजी कुठे आहेत? तेव्हा त्या मुलाने रडत सांगितले, काल रात्री दुपारीच आजीला देवाज्ञा झाली, पण मरण्यापूर्वी त्या फक्त एवढंच म्हणाल्या होत्या की पाटील कुटुंबावर खूप मोठं संकट आहे. मला आईच्या हुकुमाने वणीच्या घाटात जावं लागेल. त्याचे हे शब्द ऐकून आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या अंगावर काटा आला.
काल रात्री 12:30 वाजता वणीच्या घाटात आम्हाला वाचवायला आलेली ती अनुसया आजी मरणानंतर आत्म्याच्या रूपात तिथे पोहोचली होती. कारण आजींचा मृत्यू तर आधीच झाला होता आणि गोष्ट जेव्हा हाताबाहेर गेली असं वाटलं होतं त्याच क्षणी ती आदिवासी स्त्री तिथे प्रकट झाली होती. त्या रात्री वणीच्या घाटात आलेली ती साधी आदिवासी महिला दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या भक्तांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः आदिमाया सप्तशृंगी माऊलीच त्या मृत्यूच्या घाटात धावून आली होती. त्या आषाढ अमावस्येची ती काळरात्र आणि आदिमायेची ती जिवंत वास्तववादी प्रचिती माझ्या नास्तिक आयुष्याला कायमची अढळ श्रद्धा देऊन गेली. मी आणि बाबांनी अमितला कारच्या मागच्या सीटवर नीट झोपवले. त्याचा श्वास आता अगदी शांत आणि नियमित चालला होता. कार आता देवीच्या मंदिराच्या दिशेने जाऊ लागली. माझ्या डोक्यात विचारांचे एक प्रचंड वादळ घोंगावत होते. विज्ञानाच्या नियमांवर, लॉजिकवर आणि कॉम्प्युटरच्या समीकरणांवर जगणारा मी एक मेकॅनिकल इंजिनियर होतो. पण आज निसर्गाच्या आणि बुद्धीच्या पलीकडचे एक असे जिवंत सत्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते ज्याने माझा नास्तिकतेचा अहंकार कायमचा मातीत मिळवला होता. मी गाडीच्या काचेतून बाहेर पसरलेल्या वणीच्या त्या विस्तीर्ण डोंगरांकडे एकटक पाहत राहिलो आणि आदिमाया सप्तशृंगी देवीच्या त्या अथांग मायेबद्दल गाढ विचार करू लागलो. माझ्या मनात एक विलक्षण शांतता पसरली होती. मी विचार करत होतो की ती जगज्जननी, संपूर्ण विश्वाचा भार वाहणारी आदिमाया किती प्रेमळ आणि दयाळू आहे. जेव्हा मानवी सुशिक्षितपणा, सायन्स, सायकॅट्री आणि बाकी सगळे उपाय अपयशी ठरले आणि आमचे संपूर्ण कुटुंब मृत्यूच्या दारात उभे होते, तेव्हा तिने आमच्या पापांचा किंवा नास्तिकतेचा कोणताही विचार केला नाही. केवळ एका निष्पाप लेकराच्या प्राणांसाठी आणि आईबाबांनी मारलेल्या त्या प्राणांतिक हाकेसाठी ती धावून आली. देव शोधायला स्वर्गात जावे लागत नाही, तर संकटाच्या वेळी जेव्हा संपूर्ण जग पाठ फिरवते तेव्हा ती माऊली एखाद्या साध्या आदिवासी महिलेच्या रूपात तुमच्या रक्षणासाठी घाटात प्रत्यक्ष उभी राहते. ही तिची भक्तांवरील अथांग माया आहे. मी गाडीच्या काचेतून बाहेर पसरलेल्या वणीच्या त्या विस्तीर्ण डोंगरांकडे एकटक पाहत राहिलो आणि आदिमाया सप्तशृंगी देवीच्या त्या अथांग मायेबद्दल गाढ विचार करू लागलो. आम्ही रोपवेने वर गेलो, कारण आम्ही चालण्याच्या अवस्थेत नव्हता. जसे आम्ही मंदिराच्या गर्भगृहात शिरलो तसे देवीचे ते सात्विक रूप बघून माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मनात एक विलक्षण शांतता पसरली. माझ्या चिंतनातून माझ्या डोळ्यांसमोर सप्तशृंगी गडाचा तो दैदिप्यमान इतिहास जिवंत झाला, ज्याबद्दल आजोबा आणि आई नेहमी घरात बोलायचे. नाशिक जिल्ह्यातील वणीजवळील सप्तशृंग म्हणजेच 7 शिखरे असलेल्या डोंगरांवर वसलेले हे आदिमायेचे स्थान 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ मानले जाते. हा केवळ एक डोंगर नाही, तर हे आदिम शक्तीचे जिवंत केंद्र आहे. इतिहास सांगतो की जेव्हा महिषासूर नावाच्या क्रूर राक्षसाने संपूर्ण पृथ्वीवर आणि देवांवर दहशत निर्माण केली होती, तेव्हा सप्तशृंगी आईने या गडावर प्रकट होऊन दुष्टांचा संहार केला होता. म्हणूनच तिला महिषासूर मर्दिनी असे म्हटले जाते. गडावरील 18 हातांची ती भव्य 11 फूट उंच स्वयंभू मूर्ती आजही त्या दैवी शक्तीची आणि न्यायाची साक्ष देते. प्रभू रामचंद्र आणि माता सीता जेव्हा आपल्या वनवासात नाशिकच्या पंचवटी परिसरात राहत होते, तेव्हा स्वतः प्रभू रामाने या गडावर येऊन आदिमायेचे आशीर्वाद घेतले होते, असा हा पवित्र पौराणिक इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन हिंदवी स्वराज्यासाठी शक्ती मागितली होती. संतांनी, ऋषीमुनींनी जिथे वर्षानुवर्षे तपश्चर्या केली, ती ही आदिमायेची भूमी आहे. जिवंतपणी ज्या भूमीचे रक्षण अनुसया आजींसारखे सात्विक जीव करतात, तिथे एखाद्या उन्मत्त अघोरी आत्म्याचा माज फार काळ टिकूच शकत नाही. हे त्रिकालबाधित सत्य मला आज उमगले होते. सप्तशृंगी देवी प्रत्येक भाविकाच्या पाठीशी एक आई बनून उभी असते आणि तिच्या दरबारातून कोणीही कधीच रिकाम्या हाताने जात नाही. या जिवंत प्रचितीची ती आषाढी अमावस्येची काळरात्र माझ्या संपूर्ण आयुष्याची सर्वात पवित्र शिदोरी बनली आहे. अघोरी